सरकारला वाटायचं की काय मराठे एकत्र येत नाही, यांच्यानं काय होत नाही, परंतु मराठे एकत्र येत नाही. मराठे एकत्र आले सन्माननीय मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये. एकत्र येऊन आम्ही काय करू शकतो हे देखील लोकसभेत आम्ही दाखवून दिलेलं आहे. जे कधी पडणार नव्हते असे सरकारचे शिटं म्हणजे लोकसभेचे उमेदवार मराठ्यांनी एकत्र येऊन पाडले. मराठ्यांनी खरी मतदानाची ताकद यांना दाखवून दिलेली आहे. जर आता सरकारने पुन्हा जर हलक्यात घेतलं मराठ्यांना तर आता सरकारचे उमेदवार पडणं सोडून द्या, सरकारच्या उमेदवार डिपॉझिट पण राहणार नाही, डिपॉझिटसुद्धा जप्त होईल, त्याला कोणीच मतदान करणार नाही. आणि 288चे 288 उमेदवार जरांगे पाटील सांगतील ते उमेदवार निवडून येतील असा आम्हाला विश्वास. बजरंगाप्पा सोनवणे असतील, बंडू जाधव असतील, यांनी स्वतः कबूल केलेलं आहे आम्ही जे निवडून आलेलो आहे यामध्ये 100% जरांगे फॅक्टर चाललेलं आहे आणि जरांगे दादामुळंच, संघर्षोद्यामुळंच. आणि म्हणून आम्ही त्यांना या निवडणुकीनंतर मी तरी त्यांना किंग मेकर म्हणण्याला सुरुवात केलेली आहे. ते किंग मेकर आहेत, त्यामुळं आता सरकारने हलक्यात घेऊ नये आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे तात्काळ सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी यांनी करावी. मराठ्यांची 1.5 कोटीची ऐतिहासिक सभा ज्या ठिकाणी झाली होती त्याच ठिकाणी लोकसभेच्या अनुषंगाने निर्णायक बैठक घेण्यात आली होती. त्याच बैठकीत दादा बोलले होते की आपला लढा हा राज्याशी संबंधित आहे, दिल्लीशी आपलं भांडण नाही. परंतु जो रोष आहे सर्वसामान्य लोकात, याच ठिकाणी आमच्या आया बहिणीवर काठ्या उचलल्या गेल्या, डोकं फोडलं गेलं, त्याचा रोष लोकांमध्ये होता, लोकांना दाखवून दिलेला आहे. विधानसभेत 100%चा परिणाम होईल. दादांनी सांगितल्याप्रमाणे 18 पगड आणि 12 बलुतेदार सगळे लोक दादा उभे करणारे, सगळ्या धर्माचे लोक. ज्या मतदारसंघात एखादं एसटीचं प्राबल्य असेल, त्याचं चांगलं संघटन कौशल्य असेल, दादा त्याला उमेदवार देतील. शाळी, माळी, कोळी, मांग, महार, चांभार, गुरव, न्हावी, तांबोळी सगळ्या 18 पगड जातीला सोबत घेऊन दादा 288 उमेदवार उभा करतील. जरांगे पाटील सरकार आणणार, जसं म्हणतं का मोदी सरकार, आता मोदी बिधी काही नाही, आता जरांगे पाटील सरकार आणणार. जरांगे पाटील सरकार, हा आमचा मुख्यमंत्री, आमचा गृहमंत्री, आमचाच आरोग्यमंत्री, आमचा क्रीडा मंत्री, सगळं आमचं राहणार. मग आता सत्ता आमच्या हातात, म्हणजे आम्हीच करणार ना सगळं. जबाबदारीने बोलतो. गेल्या अनेक दिवसांपासून हा लढा सुरू आहे आणि जरांगे पाटलाची मागणी आहे भारतीय संविधानाला धरून, आणि ही मागणी कायदे चौकटीच्या आतमधली आहे. इथं मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं आणि मराठवाड्यामध्ये सगळ्या आमच्या नोंदी या कुणबीच्या नोंदी होत्या, परंतु काही कालांतराने त्या नोंदी खोडल्या गेल्या. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये आमचा उल्लेख आहे, बरे झाले देवा कुणबी केले, नाही तर दंबेची असतो मेलो. आम्ही कुणबीच होतो, मराठा हा कुणबीच आहे आणि कुणबीला ऑलरेडी ओबीसीत आरक्षण आहे. आम्ही काही वेगळं मागत नाही, घटनेच्या बाहेर जाऊन दादाचं मागणं नाही. ही जी मागणी आहे घटनेला अनुसरूनच आहे, घटनेला धरूनच आहे.